नमस्कार, मी रमेश राहायला मोहोळमध्ये तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि शेतीचा व्यवसाय करतो. त्याबरोबर एक आमचा पिठाच्या गिरणीचा छोटासा व्यवसाय आहे. मी सौशिला रमेश मुकते, राहणार मोहोळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. शेती हा व्यवसाय आहे, त्याबरोबर मी टेलरिंगचं पण छोटंसं जोड व्यवसाय म्हणून टेलरिंग पण करते. चांगलं वाटते, बरं वाटते. जरा नावं कमवायला लागली पोरं, त्यामुळे बरं वाटतं. त्यांच्यामुळं आमची स्वतःची एक ओळख निर्माण व्हायला लागली. आम्हाला आज या पोझिशनला म्हणजे येऊन बसणं म्हणजे त्यांच्यामुळे शक्य झालंय ना. असं शक्य होतं का? आम्ही एक शेतकरी छोटं कुटुंब आमचं असल्यामुळं ह्या पोझिशनला म्हणजे इथं येऊन बसण्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांचंच म्हणजे त्यांच्यामुळं आमची एक ओळख निर्माण झाली. म्हणजे काय सांगू शकत नाही आम्ही शब्दात सुद्धा. खरं कारण आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळं खरं त्या परिस्थितीनं त्यांनी ॲडजस्ट करून आमच्या मुलींनी खरंच खूप अभ्यासाचं परिस्थिती आणि आमची मुलींना ऐन 10वीच्या वर्षी त्यांना शाळेला जाण्यासाठी खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागलं. कारण 7ला त्यांचं कोचिंग क्लास असतात होतं आणि त्यामुळे त्या इथनं जायला सुद्धा त्यांना खरंच आमची म्हणजे दर्शनचा व्यवसाय असल्यामुळे थोडासा आमच्याकडून लेट व्हायचं. पण तेवढ्यातनं त्यांनी अभ्यास करून खूप अचीव केलं, म्हणजे खूप मिळवलं त्यांनी निर्णय म्हणजे खरंच. आणि पहिली गोष्ट मुली म्हणून सिक्युरिटीच्या बाबतीत तर मोठ्या भीतीच, खरंच भीतीच होती. आणि म्हणजे कसं मुलींना बाहेर पाठवणं आजच्या काळात मोबाईलमुळं टीव्हीमुळं आम्हाला भरपूर बाहेरचं ऐकायला भेटत होतं, त्यामुळे आम्ही बराच दिवस निर्णय घेऊ शकलो नाही. आणि हो, आणि थोडं दिवस त्यांना लेट सुद्धा झालं अकॅडमीला पाठवण्यासाठी. आमच्याकडे कंप्लीट 2 महिने त्यांना लेट झालं. शिक्षकांनी तिथलं ॲडजस्ट करून घेतलं, त्यांचा अभ्यास म्हणजे कव्हर करून घेतला. पण खरं त्यांना आम्हाला डिसिजन घेण्यातच वेळ भरपूर गेला. आम्ही ॲडमिशन आचार्य अकॅडमीला इंदापूर ब्रँचलाच घेतलं आणि आम्हाला लँड मॅडमचा फोन आला. आम्ही जाऊन बघून आलो आणि सिक्युरिटीच्या पहिली गोष्ट आम्ही खूप कॉलेज बघितली. हो, आम्ही दोघांनी खूप कॉलेज 1 महिना आम्ही फक्त कॉलेज बघितली. सिक्युरिटीच्या बेसवर फक्त तिथं आम्हाला योग्य वाटलं. आचार्य अकॅडमीचं आम्हाला योग्य वाटलं. पैसे पाण्याच्या अडचणी वेळेच्या कामामधनं जवळ लवकर पोचायच्या. परत बाकीच्या अजून असते काय बऱ्यापैकी अडचणी, भरपूर त्यांना पोचायचा वेळेची अडचण भरपूर आली. आणि मुलींनी पण त्यात भरपूर ॲडजस्ट केलं त्यांनी. त्यामुळं शक्य झालं की बाबा हट्ट केला नाही, आम्हाला हीच पाहिजे, तीच असंच पाहिजे. आज म्हणजे हीच आम्हाला जी बाहेर बाकीच्या मुलांना झालंय मिळतंय तसंच आम्हाला पाहिजे असं नाही. कुठलं हट्ट केलं नाही त्यांनी. जी परिस्थिती त्यात त्यांनी ॲडजस्ट करून त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं. आम्हाला पण भरपूर परिस्थितीची तर पैशाची तर सर्रास म्हणजे मिडल क्लासला राहते तो प्रॉब्लेम राहतोच. आणि त्याबरोबर असं असतं की मुलांनी पण त्याबरोबर ॲडजस्ट केलं पाहिजे. पहिली गोष्ट ती आहे महत्त्वाची. त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं ना, काही आईवडिलांना दुसरी कुठली अडचण येऊ शकत नाही. चांगलं झालं. जर त्यांनी केली नसती तर काय मिळणार नसतं. पुढेला आम्ही आपला निर्णय ठरवला होता 11-12 करायची, CET करायची, ॲडमिशन घ्यायचं, आपलं काय मिळेल ती कोर्स हे असतो ती डिप्लोमा करायचा आणि त्यात करायचं. परत ती शिक्षकांनी आपलं चांगलं सांगितलं, त्यामुळे बऱ्यापैकी मदत. म्हणजे एवढं आपण करू शकत नाही, 1.5 लाख रुपये ॲडमिशन फी आणणार पडतो. त्यामुळे ते बऱ्यापैकी 100% झालं नाही तर आमचा विचार नव्हता की बाबा त्याला टाकायचं. आचार्य अकॅडमीकडून आम्हाला 70-75% तर त्यांची मदत झाली. आज माझ्या मुली या ठिकाणी आहेत म्हणजे त्यांच्या मदतीमुळेच म्हणावं लागेल. कारण आम्ही तो निर्णय घेतलाच नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पैशाच्या त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आणि 4 मुली असल्यामुळे आम्ही अजून 2 त्या निर्णयापर्यंत जाऊ शकत नव्हतो. कारण पाठीमागं पण 2 मुली आहेत शिकवण्यासाठी. त्यांना पण शिकवणं म्हणजे असं शिकवण्यासाठी एवढं 2 ह्याच मुलींना सगळं म्हणजे आमची परिस्थितीला सगळं लावणं खर्च आणि नंतर बाकीच्या दोघींना पण शिकवणं राहतंय ना. त्यामुळे आम्ही डिसिजन साधाच घेतला. हुशार आहेत त्या, पण आम्ही घेतलं की बाबा डिप्लोमा करा किंवा CET द्या 11-12 नंतर आणि तुम्हाला जे शासकीय कॉलेज भेटेल त्यातनं तुम्ही ॲडमिशन घ्या. आम्हाला आचार्य अकॅडमी मदत केल्यामुळे आमचा निर्णय बदलला ना. आम्हाला आचार्य अकॅडमीतून फोन आला आम्हाला की बाबा असं तुमच्या मुली मेरिटमध्ये बसलेत स्कॉलरशिपच्या, तुम्ही या एकदा आपल्या ब्रँचला भेट देऊन जा. आम्हाला बरं वाटलं. आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथली पहिली गोष्ट सिक्युरिटी आम्हाला खूप आवडली. खरंच छान आहे सिक्युरिटी. म्हणजे आम्हाला बाबा आम्ही बिनधास्त मुली तिथं ठेवून आम्ही इथं बिनधास्त राहू शकतो एवढ्यापर्यंत आम्हाला त्यांची सिक्युरिटी आवडली. जेवणाचं त्यांची व्यवस्था. आम्ही ज्या दिवशी गेलो तिथनं आम्हाला त्यांनी 2-3 वेळा आम्ही गेलो नंतर आम्हाला त्यांना
प्रत्येक वेळी आम्हाला असं दे. आणि असंच नाही की मुलांसाठी वेगळं स्वयंपाक तिथं आहे, नाही, तिथलं प्रत्येक शिक्षक रेक्टर सगळीच तिथं तो स्वयंपाक तर झालेलं जेवण ती सगळी जेवतं. त्यामुळे आम्हाला काही कुठली काळजी करण्याचं वाटलंच नाही. डिसिप्लिन चांगले मॅच्युअर झाले ते पोरी. आणि घरी असताना जेवढ्या आजारी पडत होते तेवढ्या आता कमी पडायला लागल्या. तिथं ती शिस्तीमध्ये आल्या, त्यामुळे वेळेला जेवण वेळेला सगळं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी बर्डन पण कमी आहे. असं त्यांच्यावर जर टेस्टलाही मार्क वाढत चालले. शेतकरी कुटुंबात म्हटल्यानंतर त्यांना आम्ही कुठलं पण राहते बाबा, इथं चल, ती करू लाग डिसिप्लिन. आणि तिथे गेल्यानंतर इथं जसं आपण जेवढं देऊ शकत नाही ना त्यांना वेळ, तेवढा तिथं त्यांना कंपल्सरी रेक्टर मॅडम म्हणा आणि शिक्षक म्हणा, त्यांना जे शिकवणारी भरपूर. आणि मोटिवेशनल म्हणलं तर आम्ही शेतकरी असं काय देणार त्यांना. इथं भरपूर सर आठवड्यातून एकदा दोनदा काही तर घेतात त्यांचं मोटिवेशन स्पीच वगैरे असतं अकॅडमीवर, आचार्य अकॅडमीला. त्यामुळं होऊन जातं चांगलं मार्गदर्शन. खरंच म्हणजे का त्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे तर आज मुली आज गावाकडून गेलेल्या मुलींकडून आपण मार्कांची अपेक्षा कुणी आम्ही पण एवढी करू शकलो नव्हतो. आता ती 550 मार्क तिला आता ह्या चालू टेस्टला भेटतात. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन योग्य असल्यामुळेच म्हणावं लागेल ना आपण तिथल्या शिक्षकांचं. हे त्या ठिकाणापेक्षा आम्हाला सिक्युरिटी चांगली वाटली बऱ्यापैकी. जाताना मुलींना कॅमेरा आहे, येताना कॅमेरा आहे. आणि आम्हाला 2 वेळेस त्यांचा मेसेज आहे, बसमध्ये चढल्या उतरल्यानंतर 2 वेळेस. आणि दररोज जेवणाचा ही पण पाठवते मेनू आम्हाला असतो 2 वेळेस मेनू पाठवते ती की बाबा आज जेवणात ह्याची भाजी आहे त्याची भाजी आहे. ती पण बरं वाटतं आपलं, चांगलं आहे. आणि काय आजारी पडले तर चांगलं लगेच त्यांचा संस्थापकाचा दवाखाना आहे. त्यामुळे ती आई वडिलांना दुसरं काय अजून असंच रॅक मध्ये पहिला नंबर यावा एवढंच वाटणार आहे. अजून त्यांचं असेल ती अपेक्षा त्यांच्या देवाच्या समर्थ कृपेने खरंच पूर्ण होऊन जाईल. पालकांना ही संदेश की बाबा कुठेही मुलं पाठवायची असली तर तिथं चांगलं होत असलं तर पाठवा, की ती सिक्युरिटी चांगली असावी महत्वाची गोष्ट पहिल्यांदा. आणि त्यातनं आचार्य अकॅडमी शक्यतो निवडा का तर आपल्या एरियाला जवळ आहे, आपले शिक्षक जवळचे आहे ते, आणि सिक्युरिटी चांगली आहे महत्वाची गोष्ट. आणि डाऊट शिक्षण इतकं चांगलं आहे त्यांचं की बऱ्यापैकी 2-2दा जरी विचारलं तरी ती जाऊन सांगते. बऱ्यापैकी बसून असते डाऊट सेक्शनला शिक्षक बसून असते. आणि दुसऱ्या अकॅडमीला जरी आम्ही बघून आलो आहे डाऊट सेक्शन दररोज नसतो, आणि इथं जरा दररोज आहे डाऊट सेक्शन. बऱ्यापैकी दररोज आहे. तिथे 2-3 दिवसात असतो. त्यावेळेस पोरांचा नंबर येत नाही, ते नंबर येऊ तर ती पोरगं परत कॅन्सल करून टाकते विचारायचं. मी जरा दररोज असल्यामुळे स्पेस राहते पोरांना, बाबा आज नाही विचारलं तर उद्या विचारू, जरा आज गर्दी असली तर उद्या विचारते आणि होऊन जाते. वाईट वाटलं पण बऱ्यापैकी वाईट वाटलं पण जरा सिक्युरिटी बघून समाधान वाटतं. बाबा काय मला तर ऍडजस्ट करायला 1 महिना गेला, महिनाभर विचार करतो की बाबा पाठवा. कारण नाही लेकर आम्हाला सोडून एवढा दिवस कधीच राहिली बाहेर नाही. गावाच्या बाहेर चौकातनं आम्ही गाडीवर आणायचो, गाडीवर सोडायचं. एवढ्या लांब परत बरं वाटलं. पण नाही पण त्यांची सिक्युरिटी त्यांचं लक्ष देणं केअरिंग बरी वाटते आम्हाला. तर त्याच्यामुळे एवढं काय नंतर आम्ही ऍडजस्ट होत गेलो. हा मुली आपल्या सेफ आहेत ना, काय वाटलं नाही. आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी खूप कष्ट केलं. आमच्या आई वडिलांची जी स्वप्न आहेत तेच आमची स्वप्न आहेत आणि ती आम्ही मिळवणारच. थँक्यू.